कुटुंबीय, आपलेष्ट आणि सर्व माझ्या माता भगिनी आणि तरुण मित्रांनो, तर म्हणजे किशोरराजे उभा राहिल्यानंतर लाईट गेली. मला वाटतं थोडं IAS अधिकारी उभा राहिल्यावर लाईट गेल्यावर कसं वाटतं गंमत करतो. कारण आम्हाला सवय आहे, आम्ही बऱ्याच ठिकाणी आमच्या सुहास तिकडं मागं बसला आहे. आम्ही इलेक्शनमध्ये त्यांची सभा असली की आम्ही घालवतो लाईट, आमची असली की ती घालवतो. एक गमतीचा भाग म्हणून पण आज सगळेजण आपण इथं एकत्र आलो आहे. खरं म्हणजे मला इथं निमंत्रित केलं हे तसं मला पण अगदी मनापासून म्हणजे भाग्य म्हणा किंवा एक आपले जे ऋणानुबंध आहेत. मगाशी मी आपलं जे हे इतिहासाचं हे दिलं मी वाचत होतो आणि मी आवर्जून त्याच्यामध्ये म्हणजे छत्रपतींचं आणि राजे शिर्के मोहिते यांचं नातं जे आहे किंवा कुटुंब किंवा कुठंही आलं तो भाग मी मुद्दामून वाचत होतो. त्यामुळं नक्कीच सर्वच घराणी आज इथं जे ही त्यांचा जो काही इतिहास आहे हा अतिशय तेजस्वी इतिहास आहे असं म्हणावं लागलं. आणि प्रत्येकाला आपल्याला आपल्या घराण्याचा आपल्या आपला जो सगळी आपली परंपरा आहे, आपला वारसा जो आहे, ह्या सगळ्याचा आपल्याला अगदी मनापासून अभिमान आहे आणि तो कायम राहिला पाहिजे हे या निमित्तानं नक्कीच मला सांगावंसं वाटतं. आज टेक्नॉलॉजीच्या आणि ITच्या सोशल मीडियाच्या युगामध्ये जग छोटं झालं आहे असं म्हणतात, जग जवळ आले. पण आत्ताच शिवसिंह राजे शिर्के मला सांगत होते की आपण एकीकडं म्हणतो की जग छोटं झालं आहे पण माणसं लांब झालीत आणि मनं लांब झालीत असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही. कारण आज आपल्याला एकामेकाला भेटायला, बसायला किंवा एकामेकाच्या सुखदुःखामध्ये सहभागी व्हायचं म्हटलं तरी आज आपल्याला दिवसभरामध्ये वेळ हा आपल्याला पुरा पडत नाही अशी सध्याची परिस्थिती आहे. आणि अशा याच्यामध्ये मला वाटते आज जे कार्य राजे शिर्के प्रतिष्ठानच्या माध्यमातून सुरू केलं आहे, मला शिवसिंह राजे शिर्के सांगत होते की राजे शिर्केंची जी गावं महाराष्ट्रामध्ये आहेत, जिथं जिथं सगळे राजे शिर्के आपण विखुरले गेले असं म्हणू, त्या गावांमध्ये जाऊन तिथले सर्व एकत्र आणण्याचा प्रयत्न आज या प्रतिष्ठानच्या माध्यमातून गेली 10 वर्ष सुरू आहे. आणि आत्ताच सगळ्यांनी सांगितलं की उपस्थिती या कार्यक्रमाला पुरुषांपेक्षा आणि मुलांपेक्षा महिलांची उपस्थिती जास्त आहे. त्यामुळं ह्याच्यातनं लक्षात येते की महिलांना ह्याच्याबद्दल आत्मीयता किती आहे आणि आपण जरा पुरुष मंडळी कमी पडतोय ह्याचा कुठेतरी विचार आपण सुद्धा पुरुष मंडळींनी केला पाहिजे. आज शिक्षणाचा सगळ्यात महत्त्वाचा विषय मगाशी चालू होता, किशोरराजे पण त्यांच्या ह्याच्यात बोलले, मी बघत होतो आज आपल्यातली पण मुलं IAS झाले, म्हणजे आता किशोरराजे तर आहेत पण राजे शिर्केची पण मुलं IAS झालेली. याच्यामध्ये मला वाटतं UP का MP आज आपल्यातली मुलं आहेत. अतिशय चांगली अभिमानाची गोष्ट आहे. आज आता माझी मुलगी स्वतः मी मगाशी सांगतो की आज मुली शिकायला लागल्यात, मुली शिकून पुढं जातात. पण आपली मुलं जी आहेत ती म्हणावी तशी शिकत नाही आहे, ती वस्तुस्थिती आहे. आणि आता मुलींची लग्न करायची म्हटली तर मुली म्हणतात की मुलगा हा माझ्या एवढा तरी शिकला पाहिजे. कमी शिकलेल्या मुलाबरोबर मुली लग्न करायला तयार होत नाही. अगदी माझ्या मुलीवरनं मी आज माझी मुलगी मास्टर्स तिनं केलं आहे आर्किटेक्चरमध्ये. अशी UK बर्मिंगहमला तिनं तिच्या ह्याच्यावर ॲडमिशन मिळवली, तिच्या ह्याच्यावर तिनं मास्टर्स केलं आणि त्या ह्याच्यावर तिनं नोकरी पण घेतली. ती आता 2 वर्ष झाले राजेसाहेब ती UKलाच आहे. तिचं लग्नाचं आहे पण तिचं म्हणणं आहे की माझ्या एवढं शिकलं पाहिजे. आज आपले एक म्हणजे मराठा समाज किंवा अगदी पंचकुळी जे आपण म्हणतो याच्यामध्ये मुली चांगल्या शिकतात पण मुलांना शिकवण्याचं किंवा मुलं शिक्षणाच्या माध्यमातून पुढे गेली पाहिजेत हा सुद्धा प्रयत्न जाणीवपूर्वक आपण सगळ्यांनी करणं गरजेचं आहे असं मला नक्कीच वाटतं. आज जे
मला येताना अमोल थोडं गाडीत सांगत होता की ज्याचा उल्लेख मागायचा झाला की कुणबी सध्या हे मराठा आरक्षण आणि हे सगळं चाललं आहे याच्यामध्ये आरक्षणाच्या याच्यामध्ये मला वाटतं आपण कुठंच बसत नाही म्हणजे वस्तुस्थिती आहे म्हणजे कारण आरक्षणाचा विषय कसा आहे रंजन की हे मला मिळालं नाही अमोलला मिळालं नाही तर मला बरं वाटतं अमोलला मिळालं आणि मला मिळालं नाही की माझ्या पोटात लगेच दुखायला लागतं हे खरं म्हणजे आरक्षणाचं आहे पण आज जरी आपल्याला आरक्षण किंवा आपण जरी पंचकुळी म्हणून आपल्याला कुठं मिळत नसलं तरी नक्कीच त्या बाबतीत आपल्याला नको पण ते बरोबर आहे कारण हे मी आपल्याला सांगतो म्हणजे हे ज्यावेळेला आरक्षणाचं चालू होतं त्यावेळेला माझ्या मंडळी त्या मला असं आम्ही चहा पित होतो मला म्हणजे आपण म्हणजे हे झालं तर आपण कुणबी आपल्याला मिळणार का मी म्हटलं मागितलं तर त्या म्हटलं अजिबात आपल्याला नको आपल्याला कसलंही आरक्षण नको आणि म्हटलं मी माझ्या नावाला माझ्या मुलांच्या नावाला कुणबी कुठेही लावून घेणार नाही म्हणजे मला अजिबात कुठेही म्हणले नाही मग आपल्याला काय त्याची गरज नाही जसं असेल ते आता तुम्ही म्हणाल की तुम्हाला काय तुम्ही आमदार आहे आणि हे तुम्हाला काही मिळालं नाही तर असा विषय नाही पण एक आहे की कधी ना कधी म्हणजे अगदी आपल्या सगळ्यांचं जे मनामध्ये आहे आणि मला नक्की याची खात्री आहे की आज ना उद्या भारतामध्ये आर्थिक निकषांवर आरक्षण हे येणार आज जे कधी ना कधी हा निर्णय भारताला म्हणजे संसदेला काहीसा घ्यायला लागणार नाहीतर ही समाजामधली दुखळी जी आहे ती वाढत जाणार आहे आणि ती भारताच्या देशाच्या अखंडतेच्या दृष्टीनं ही परवडणारी नाही ही वस्तुस्थिती आहे आज मराठा आरक्षण सुरू झालं लगेच धनगर समाजाचं सुरू झालं लगेच ओबीसी त्याच्यात हे जाते असा अनेक तिढा जो आहे हा समाजामध्ये दुखळी निर्माण करण्याचं काम हे या आरक्षणामुळं वाढायला लागलं आहे ही वस्तुस्थिती आहे त्यामुळे कधी ना कधी आर्थिक निकषावर आरक्षणाची भाषा किंवा आर्थिक निकषावर ज्याची आर्थिक परिस्थिती नाही त्याला आरक्षण मिळालं पाहिजे मग तो मराठा असू दे ब्राह्मण असू दे अगदी मुसलमान असू दे किंवा मागासवर्गीय असू दे हे जोपर्यंत मला वाटतं होत नाही तोपर्यंत ह्या आरक्षणाचे विषय हे देशातले संपणार नाहीत असं माझं तरी वैयक्तिक मत आहे